त्याला आम्ही काय करायचो, त्याला वाटून काढायचो, त्याचा गर तयार करायचो. गर म्हणजे मसाल्यासारखा पूर्ण गर तयार केला तर तो काय करायचा, पाणीने फडकरायचं पांढरा रुमाल. त्या रुमालामध्ये काय करायचं, त्याला गाळून घ्यायचा कलर, आणि हा नैसर्गिक कलर या ठिकाणी तो तयार व्हायचा. आणि तो नैसर्गिक कलर मग त्या दिवशी, होळीच्या दिवशी एकमेकांच्या अंगावर उडवायचा, आणि ती होळी त्या दिवशी तो सण खेळला जायचा. पण आता नाही का तशी परिस्थिती नाही, आता हे कोणी करत नाही. पण तुम्हाला याची माहिती असावी, या निसर्गाने आपल्याला भरभरून असं सगळं दिलेलं आहे, आणि त्याची ओळख तुम्हाला हिरावी यासाठी आपण मॅडमने आता सगळे थांबलो होतो. आणि हे फुलं तुम्हाला त्याची जाणीव व्हावी आणि तुम्हाला त्याची ओळख व्हावी या वनस्पतीची, म्हणून हे फुलं आणलेले आज ते मॅडम भिजू घालणारे. आणि उद्या प्रत्यक्षात याचा रंग कसा तयार होतो, नैसर्गिक रंग. आणि हा नैसर्गिक रंग असा आहे, याच्यापासून शरीराला कुठल्याच प्रकारची इजा होत नाही. हा रंग डोळ्यात जरी गेला, आपल्या हातात, नाकात, कानात, कुठं जरी गेला, केसात जरी गेला, तरी कुठल्या प्रकारचं शारीरिक आपल्या अवयवाला कुठल्या प्रकारची इजा होत नाही. हा नैसर्गिक कलर आहे. परंतु आपण जे मार्केटमधून जे पुड्यामध्ये कलर आणतो, त्याचा मात्र आपल्या सगळ्या अवयवावर परिणाम होतो. स्किन डिसीजेस होतात आपल्याला. डोळ्यात जरी गेलं तर डोळे सुद्धा निकामी होऊ शकतात, कानात जरी गेलं तर कानाला ऐकायला सुद्धा येऊ शकणार नाही. अशी परिस्थिती त्या कलर मधून होती, आहे की नाही. डोळे जाऊ शकतात. त्याप्रमाणे तसं या नैसर्गिक कलरचं काहीच नाही. म्हणून आपण सुद्धा या निसर्गाला जपूया, निसर्गाचं रक्षण करूया, आणि या निसर्गातल्या या जे दिलेलं आहे निसर्गाने आपल्याला, त्याचा आनंद घेऊन आपण हे सण साजरे करूया. एकदा या सणाच्या सर्वांना पुन्हा येणाऱ्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि उद्या हा कलर कसा तयार होणार आहे हे तुम्हाला मस्के मॅडम या ठिकाणी करून दाखवणार. पाणी पाणी पाहिलेलं आहे ना, आता पाहिलेलं आहे आपण, पाणी पाहिलेलं रे, काही नाही त्याच्यात. फुलं बघा, वर्षाची फुलं आहे. फुलांमध्ये काय करायचं, फक्त हे काढून टाकायचं, हे टाकून द्या म्हणजे कमी होऊन जातं. काढून टाकायचं आणि पान मोकळी करून पाण्यात टाकून द्या. आणि किती तास ठेवायचं ते? 4 तास. किती? हे आपण अशी कोणती फुलाची भाजी करतो रे? कोणती राहतात फुलं? आणि पळसाच्या फुलाचे 2 रंग असतात, एक पिवळा असतो आणि एक केशरी असतो. आणि हे